काय असते आयुष्य? नाव, प्रसिद्धी, संघर्ष, विचारधारा, समाजासाठी योगदान, पण तरीही एका रात्रीत सर्व संपवण्याचा निर्णय. शिव्या घालतील. शिवरायांना शिव्या घातले तर काय होईल यांचं? म्हणून शिवाजी महाराजांना संपवायचंच आहे, ज्यामध्ये 503 इल्लीगल लोकसंख्या राहते. या आजची विशाळगडाची ओळख हा मल्लिकर यांचा दर्गा एवढीच मर्यादित आहे. शिवरायांच्याकडे किंवा जसं शिवरायांनी मशिदी आणि मंदिर एकत्र बांधली तसं बांधू. कब दुनिया को हिंदू करणे घर घर में नरसंहार किया. कोणीतरी सांगावं मला की रामाच्या नावावरती मी कोणावरती अत्याचार केलाय. आम्ही फक्त आणि फक्त या भूतलावरती अवतीर्ण झालो हिंदू म्हणून, भूभाग नाही तर मन जिंकण्यासाठी आलो. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, फूड जिहाद, बिझनेस जिहाद. आज आपण उलगडणार आहोत शिरीष महाजन मोरे यांच्या आत्महत्येच्या पडद्यामागचं सत्य, शिवचरित्राचा व्यासंग, हिंदुत्वाचा कट्टर समर्थक आणि एक प्रभावी प्रवचनकार शिरीष महाजन मोरे. मग असा टोकाचा निर्णय का? मूळचे पुण्याजवळील देहूचे रहिवासी असलेले शिरीष महाजन मोरे यांचा जीवन प्रवास सुख करणारा, वारकरी संप्रदायात महत्त्वाचे प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारो भक्त गोळा होत असत. शिवचरित्राच्या अभ्यासामुळे ते मराठा साम्राज्य आणि हिंदुत्वाच्या विचारधारेचा प्रचार करत. त्यांच्या प्रवचनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि हिंदू धर्माचा जागर केला जायचा. पण ज्या व्यक्तीने लाखोंना प्रेरणा दिली तो स्वतः इतका असहाय्य कसा झाला? 4 चिठ्ठ्या, पूर्ण डिलीट झालेला मोबाईल डेटा आणि एका थोर संतांच्या वंशजांची आत्महत्या. यामागे खरंच आर्थिक संकट होतं का, की अजून काही दडलेलं आहे? शिरीष महाजनांवर 32 लाख रुपयाचे कर्ज होते. कीर्तन, प्रवचन आणि त्यांचा उपहारगृह व्यवसाय तोट्यात गेला होता. त्यांना जगण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा महान व्यक्तीला आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतो, ही आपली शोकांतिका नाही का? शिरीष महाजनांचे विचार ऐकणारे अनेक जण होते, पण त्यांना आधार देणारे किती होते? समाजात विचारांचा गजर करणारे अनेक वक्ते असतात, पण त्यांच्या दुःखाकडे बघणारे फार कमी असतात. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी आदरांजली वाहिली, पण हाच आधार जिवंत असताना का दिला गेला नाही? हे राजकीय नेते जे आज महाराजांच्या मृत्यूवर बोलत आहेत, त्यांनी त्यांना मदतीचा हात का दिला नाही? आज आपण विचार करायला हवा. विचाराची मशाल पेटवणाऱ्या व्यक्तींना आधार देण्याची जबाबदारी समाजाची नाही, पण त्यांना जिवंतपणे मदत करू शकलो असतो तर आज ही दुर्दैवी घटना टाळता आली असती का? या घटनेतून आपण काय शिकणार? विचारवंत आणि समाजसेवकांसाठी आर्थिक मदतीचे पर्याय असायला हवेत. हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय, मराठा साम्राज्य यावर बोलणाऱ्या लोकांना केवळ मान्यता मिळून चालणार नाही, आर्थिक स्थैर्यही आवश्यक आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? समाजाने अशा व्यक्तींना आधार द्यावा का नको? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.